हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण ऐकून मजाने प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता सकाळी सकाळी बाहेर निघालो आहेत आणि बाहेर म्हणजे कुठे तर जिकडे काम चाललेलं आहे आपलं त्या ठिकाणी फ्लॅटवर जायचं आहे. थोडंसं काम होतं आणि ते आटोपल्यानंतर घरी आल्यावर मग पुन्हा बाहेर जायचं आहे आईबाबांना घेऊन, कारण ताई पण खूप दिवसापासून बोलवते की घेऊन ये म्हणून. पण पाऊस इतका होता ना की त्यांना बाहेर कुठेच नेता आलं नाही. तर आणि त्यात रातची पण तब्येत खराब होती, तर मग म्हटलं नको, पावसाने भिजला वगैरे तर आई बाबाही बोलले की जास्त तब्येत खराब होईल, तर आपण नंतर वगैरे बघूया फिरायचं. त्यात हे मध्ये अजून कामं चाललेली आहेत बाहेर जाण्याची सारखी, तर त्यामुळे पण जमत नाही आहे. आणि आता इकडे काम आटोपल्यानंतर घरी गेलो की मग आईबाबांना ताईकडे न्यायचं आहे आणि अजून रिलेटिव्ह आहेत आमचे, तिकडे पण न्यायचं आहे त्यांना. तर आता आई बाबा वाट बघत होते. घरी आलो, तिथलं काम आटोपलं आणि मग निघालो ताईकडे. आणि ताईकडे पोचल्यानंतर तिकडे मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. ताईकडे पण गणपती बाप्पा विराजमान आहेत. मस्त सुंदर असं मखर आणि मनमोहक गणपती बाप्पांची मूर्ती. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि सगळीकडे जिथे पण बाप्पा असतात बसले तिकडे मस्त प्रसन्न वाटतं. साक्षात बाप्पा आपल्यासोबतच आहेत घरात असं वाटत असतं. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मस्त असा देखावा केलेला आहे ताईने, छान असं मखर वगैरे. त्यानंतर खूपच गप्पा रंगलेल्या होत्या. बाबांना खूपच आवडतं गप्पा मारायला आणि त्यात आई पण चाललं होतं त्यांच्या गप्पा. तर लाडूबाईची फरमाईश होती तिच्या मावशीला की मला उकडीचे मोदक खायचे म्हणून. तर मग ताई उकडीचे मोदक करणार होती तिच्यासाठी आणि ती पण कॉलेज सुटल्यानंतर इकडेच येणार होती ताईकडे, तर तिलाही घ्यायला जावं लागणार होतं संध्याकाळी. तर इकडे आता ताईने ना गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये दूध घातलं आहे, थोडं 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि मीठ घातलं आहे. त्यानंतर इकडे आता मोदकांमध्ये भरण्यासाठी आपण सारण तयार करून घेतो आहे. तर ताईने इकडे गूळ असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग जे ओलं खोबरं असतं, नारळ, ते छान असं खवून घेतलं आणि गूळ, खोबरं आणि तूप असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आपल्याला छान त्याचं सारण बनवायचं आहे. मस्त खमंग वास सुटलेला होता घरभर. तर मस्त इकडे आता मोदक तयार होणार आहेत आपले. तर उकडीचे मोदक मी पण खूप कमी ट्राय केलेले आहेत. मी तळणीचेच मोदक जास्त करते. त्यानंतर सारण तयार झालं आहे. इकडे जे आपण पीठ तांदळाचं घेतलेलं आहे आणि आधी जे आपण तूप घालून पाणी गरम केलेलं होतं, तर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि असं हाटून घ्यायचं आपल्याला एकत्र. त्यामध्ये गुठळ्या पडायला नको. गुठळ्या जर का राहिल्या तर ते काही व्यवस्थित लागत नाही, म्हणजे बनत नाही मोदक व्यवस्थित त्याचे. तर इकडे ताई आता व्यवस्थित हाटून घेते. सगळं पीठ आता काढून घेते कॅरी बॅगमध्ये किंवा कापडामध्ये पण तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर इकडे आता मळून घेते हाताने. मस्त असं मऊसूत होऊन जातं ते. तर या ठिकाणी बघू शकता आता आम्ही मोदक करायला घेतो आहे आणि मी पण म्हटलं ट्राय करून बघते. तर मोदक मी पण एक ट्राय करून बघितला होता, बनवून बघितला होता. इकडे लाट्या करून देते छोटे छोटे आणि ताई मोदक बनवते. तर खूप छान होतात हे मोदक. आणि 2 नारळ घेतले होते, नारळाचा कीस काढलेला होता ताईने, खवून घेतलेले होते. नंतर पूड आणि त्यामध्ये वेलची पूड वगैरे घातली की अजून मस्त टेस्ट येतो त्याला. तर या ठिकाणी आता छोटीशी पारी घातलेली होती आणि ती बोटाच्या साहाय्याने अशी पसरवून घेतलेली होती, म्हणजे जो मोदकाचा साचा आहे त्यावर ज्या शिरा आहेत ना, त्या मोदकावर खूप छान अशा येतात, मस्त उठून दिसतात. तर इकडे आता करून घेते ताई आणि त्यामध्ये सारण भरणार आहे. असे साचे बाजारात आपल्याला मिळतात. हा पण ताईचा खूप जुना साचा आहे. तर या ठिकाणी आता बघू शकता मस्त असं सुंदर मस्त गुबगुबीत आपला मोदक तयार झालेला आहे. तर आता सगळे मोदक असे बनवून घेणार आहे ताई आणि त्यानंतर मग कापड ठेवलं आहे एका पातेल्यात, आणि म्हणजे जाळी येते आणि त्यावर कापड ठेवलं आहे ओलं करून आणि त्यावर सगळे मोदक आपल्याला ठेवायचे आहेत आणि मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत 5 मिनटं. वाफवल्यानंतर मोदक खूप असा खमंग वास येत होता. जाळी आपण एका पातेल्यात पाणी घेतले आणि त्यावर ठेवलेली आहे, म्हणजे मग छान मस्त वाफून निघतात ते. तर या ठिकाणी आता झालेले आहेत मोदक आणि ते आता ताई काढून घेते ट्रेमध्ये. मस्त गरमागरम बाप्पांना प्रसाद आधी नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर मग सगळ्यांना गरमागरम मोदक मिळणार आहेत. आणि तोपर्यंत लाडूबाई पण आलेली होती. मस्त गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार, 1 नंबर.
तर सगळ्यांचा आता बाप्पांना झालेला आहे नैवेद्य दाखवून आणि सगळेजण आता गरमागरम मोदक खाणार आहेत. मोदकांचं कुठलीही वस्तू खाण्याच्या आधी स्नॅप टाकल्याशिवाय आमचं पोटच नाही भरत. मुलींचं चाललं होतं इकडे स्नॅप टाकणं आणि इकडे टेस्ट केलेलं आहे. आहा कसले भारी लागत होते मोदक. या तुम्ही पण खायला फ्रेंड्स आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.